नमस्कार मित्रांनो, फिल्म टॉक मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, खाशाबा या सिनेमाचा टीजर बघितला आणि एकच शब्द सुचला, ब्लॉकबस्टर. हो मित्रांनो, हा सिनेमा मराठीमधला सगळ्यात ब्लॉकबस्टर सिनेमा होणार आहे असं टीजर बघता तरी दिसतंय. प्रेझेंटेशन, कॅमेरा अँगल, स्लो मोशन, म्युझिक सगळ्याच बाबतीत सिनेमा एक नंबर वाटते. कुठेही ग्रीन स्क्रीनचा उपयोग वगैरे केलेला नाही. प्युअर देसी सिनेमा आहे. सोबतच एकदम तगडी स्टारकास्ट पण आपल्याला दिसते. आधी डायरेक्टर नागराज मंजुळे, म्युझिकमध्ये मोठं नाव अजय अतुल, नंतर मग महेश मांजरेकर, ओम भूतकर, जितेंद्र जोशी, छाया कदम, गिरीश कुलकर्णी, वैभव मांगले आणि स्वतः नागराज मंजुळे. इतकी जबरदस्त कास्ट या सिनेमात आपल्याला बघायला मिळणार आहे. मित्रांनो, सिनेमाचा विषय काय असणार आहे ते पण जाणून घेऊया. तर भारताला ऑलिम्पिकमध्ये सगळ्यात पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा असणार आहे. त्यांना ऑलिम्पिकमध्ये जाण्यासाठी काय काय अडचणी आल्या आणि गावकऱ्यांनी त्यांना कशी मदत केली व स्वतः त्यांना काय काय परिश्रम घ्यावे लागले, अशा खऱ्याखुऱ्या हिरोच्या खऱ्याखुऱ्या गोष्टी आपल्याला या सिनेमात बघायला मिळणार आहे. पण खाशाबा जाधव यांच्या भूमिकेत कोणता कलाकार आहे हे मात्र नागराज मंजुळे सरांनी गुलदस्त्यात ठेवलं आहे. पण लोक असं म्हणत आहे की हा सैराटमधला प्रिन्स आहे, तर कोणी म्हणत आहे की हा फॅन्ड्रीमधला जब आहे, तर काही लोक असं बोलत आहे की कोणी नवीन कलाकार असू शकतो. पण कोणी का असेना, सिनेमाचा लूक एकदम आउटस्टँडिंग झाला आहे आणि मला नाही वाटत आता मराठी इंडस्ट्रीला कोणी थांबू शकेल. कारण मराठीमध्ये पण आता युनिक कॉन्टेंट, युनिक स्टोरी आणि ब्लॉकबस्टर हा टॅग लागतोय. म्हणून कोणतीही इंडस्ट्री किंवा कोणताही कलाकार मराठी इंडस्ट्रीचे सिनेमे हिट होण्यापासून आता थांबू शकणार नाही. तर मित्रांनो, खाशाबा सिनेमाची रिलीज डेट असणार आहे 1 जानेवारी 2027. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, हा सिनेमा किती कमाई करू शकेल, आधीच्या सिनेमांचे रेकॉर्ड तोडेल किंवा नवीन एखादा रेकॉर्ड तयार करेल, खाशाबा जाधव यांच्या भूमिकेत कोणता कलाकार असेल, अशा अनेक तुमच्या सगळ्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी सिनेमांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.